नाशिकमध्ये संततधार पावसामुळे भाजीपाल्यांची आवक घटली आहे। परिणामी भाज्यांचे दर वधारले। नाशिकच्या बाजार समितीत केवळ 30 ते 40% भाजीपाल्याची आवक झाली आहे। मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर यासह टोमॅटो, वांगी आणि शेवगा या भाज्यांच्या दरात प्रति किलो 50 ते 60 रुपयांनी वाढ झाली। मुंबईसह सुरत, गुजरातकडे जाणारा भाजीपाल्यांच्या पुरवठ्यात देखील घट झालेली आहे। वाशिम जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सध्या टोमॅटो, भेंडीसह इतर भाज्यांचे दर प्रति किलो 100 ते 150 रुपयांपर्यंत गेलेत। दरवाढीमुळे सामान्यांना मोठा फटका बसतोय। जळगावमध्ये अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय। पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 3,500 शेतकऱ्यांना बैलाचा साज देऊन हा सन्मान करण्यात आलाय। बाजार समितीच्या अनोख्या उपक्रमामुळे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पोळा सण उत्साहात साजरा होणार आहे। आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं। याद्वारे वारीला आलेल्या वारकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येते। जवळपास 250 विविध दालनं या ठिकाणी उपलब्ध आहेत। यात शेतीमधील नवे बदलांबाबत माहिती दिली जाते। शिरूर तालुक्यातील मोठेवाडीत डाळिंब चोरांनी धुमाकूळ घातलाय। परिसरात आतापर्यंत 4 वेळा लाखोंची डाळिंब या चोरट्यांनी पळवली आहेत। काल रात्री मात्र चोरट्यांचा डाव फसला। संदीप येलभर या शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे चोरट्यांनी डाळिंब सोडून पळ काढला। मात्र या चोरांमुळे शेतकरी हतबल झाले। मावळ तालुक्यातील दारुब्रे गावात पोषक पाऊस पडत असल्यानं भात लागवडीला वेग आलाय। दारुब्रे येथील शेतकरी रामदास सोरटे यांनी इंद्रायणी वाणाच्या भाताची 2 एकर क्षेत्रात 4 सूत्री पद्धतीने लागवड केली। या पद्धतीमध्ये रोपे कमी लागतात, लावणीला वेळही कमी लागतो आणि उत्पादनात दुप्पट वाढ होते। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत।